क्यों देर लगा रही, माला पहनो ना। आपने तो तोड़ने को देर लगाई थी, ये तो जोड़ने की बात है। तोड़ना जल्दी होता है, जोड़ना इतना जल्दी नहीं होता। मैं भी देर लगाऊंगी, हिसाब बराबर। खड़े रहो। तसं नाही सीते, सगळे राजे माझ्याकडे छात्या काढू काढू पाहतात, मी तुझ्या पुढे खाली मान वाकून उभा, म्हणून तो उशीर लावला मी का। मुझे बताना है कि देखो रे, आप लोगों ने धनुष को हिलाया भी नहीं तो भी सीना निकाल के बैठे। मेरे भगवान ने 2 टुकड़े कर डाले तो भी सर झुका के खड़े, इतने विनम्र है। तो ठीक है, लेकिन मैं पुरुष तू महिला, और महिला के सामने पुरुष का इतनी देर तक सर झुका के खड़ा रहना शोभा नहीं देता। बोले पुरुष ज्ञान होता है और महिला भक्ति, भक्ति के आगे ज्ञान नम्र ही होता है, वैसे ही खडे रहो। आता काय करावं, प्रभूला प्रश्न पडला म्हणून प्रभूनं स्टेजवरच्या लक्ष्मणाकडे पाहिलं, त्यानं अशी मान हलवली 2-3दा। टेपे साहेब, काही भावाभावाचं ठरलं असेल, मान हलवली न विश्वामित्र म्हणाले, बात क्या रे लखन, तुम्हारे भाई तुम्हारे तरफ देख रहे, तू मुंड हिला रहा। गुरुदेव, ये शादी का काम है ना, इसमें इशारे बहुत आते हैं, बूढ़े लोगों ने ध्यान नहीं देना चाहिए। अरे इशारा कौन सी बात का, मेरा भैया राम इशारे से बोल रहा कि लखन तू शेष का अवतार है, पृथ्वी उठाने वाला है, तो जिधर जानकी खड़ी है उधर की पृथ्वी उठाओ, ऊंचाई बढ़ेगी, माला पहनना आसान हो जाएगा। तूने क्या कहा, मैंने मुंडी हिला के मना कर दिया, भैया मैं पृथ्वी उठाऊंगा, आधी थोड़ी उठाऊंगा, पूरी उठाऊंगा, अंतर उतना ही बना रहेगा, एक काम नहीं बन सकता। अच्छा, तो काम कब बनेगा, अभी इजाज़त दो, जाओ लखन। लक्ष्मणाला परवानगी मिळाली। केदार सेठ, लक्ष्मणाला सवय होती दंडवत घालायची आणि प्रभूला सवय होती आशीर्वाद द्यायची। ज्याची सवय असते ना, पहाटे 4:30ला टांगेवाला झोपला होता, पुण्यातली गोष्ट, उठला लोभापोटी, घोडं सोडलं, टांग्याला जोडलं, निघाला, 2 मिनिटात घोडा थांबला, उतरला, डान्स केला, पुन्हा चालला, डान्स केला, पुन्हा चालला, 4-5 वेळा डान्स केला आणि प्रवासी वैतागला, ए टांग्यावाल्या, स्वारगेटला जायचं आहे, गाडी मिळाली म्हणजे बसला डान्स करत। तुम्ही झोपत न उठवलं पाटील, फुकट नेतो का, फुकट नाही हो, 2 घोडे आहे माझ्याकडे, वरातीचं आणि टांग्याचं। मग झोपत न उठलं, घोडं सोडलं आणि टांग्याला जोडलं, पण आता लक्षात आलं टांग्याचं बांधून राहिलं, वरातीचं टांग्याला आलं, ते डॅन्स केल्याशिवाय स्वारगेटला जात नाही का, सवय आहे त्याची, लक्ष्मणाला सवय। आल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला रामचंद्राला लक्ष्मणाने। तसे लक्ष्मणाला आशीर्वाद देण्यासाठी राम वाकले, हार तयारच होता आईसाहेबाच्या हातात, जसा वाकला गळ्यात घातला हार। महिला आणि पुरुषातला एक फरक सांगतो, नैसर्गिक फरक आहे। महिलांना काही सुचत नाही, त्या जमिनीकडे पाहून विचार करतात, पुरुषांना काही आठवत नाही, वर पाहत, सहज आहे, सहज आहे। म्हातारपणात माना हालतात की नाही, पुरुषाची मान हालते आडवी, महिलांची सरळ। मग माझं खोटं असलं तर आजचं रामायण संपल्यावर उद्या 7पर्यंत काही काम आहे का तुम्हाला, कधी पा म्हाताऱ्याची मान हललती आडवी महिलांची। याचं कारण आणा म्हणायची सवय, गोडे तेल आणा, रॉकेल आणा, बाजरीचं पीठ आणा, ज्वारी आणा, भाजीपाला, पुडी तंबाखूची, या सवयीनं म्हातारं पुढं दिसलं की अशीच करते, आणा आणा आणा। बरं ते आणून आणून वैतागून गेलेलं असते, तिनं असं केलं की हे असं करतं। आता नाही, आता नाही, आता नाही, संगमनेर तालुका आणला, बैलासारखा राबलो, तू या पाया पडतो, आता सुखानं मरतो, आता नाही, आडवण ते सरळ। महिलांना काही आठवलं नाही की ती खाली मान घालून विचार करते, पुरुषांना आठवत नाही, ते वर पाहतं। नैसर्गिक फरक आहे, कारण पुरुषाचा आदर्श आकाश आहे, महिलांचा आदर्श धरणी आहे। सीतेचं रामासोबत झालेलं लग्न धरणीचं आकाशासोबत जुळलेलं नातं आहे। आकाशासी